नमस्कार, सुस्वागतम 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 सुस्वागतम. प्रथम नमस्कार त्या परमपिता परमात्म्याला ज्यांनी सृष्टी निर्माण केली. दुसरा नमस्कार त्या माता पित्यांना ज्यांनी आपल्या कुशीत खेळवलं, मोठं केलं. तिसरा नमस्कार त्या गुरुंना ज्यांनी आपल्याला वेद आणि ज्ञान शिकवलं. आणि चौथा नमस्कार तुम्हा सर्व क्रीडा रसिकांना ज्यांच्याशी जुळण्याची आम्हाला संधी मिळाली. आपण पाहत आहोत कुरार प्रीमियर लीग 2026 नवं वर्ष नवं पर्व, ज्याचा आम्हाला एक गर्व, ज्यामध्ये आलं सर्व. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस, पहिला दिवस यशस्वीरित्या संपन्न झाल्यानंतर आज या दुसऱ्या दिवसाच्या सायंकाळच्या सत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. किशन तयार, पुढचा बॉल. आता मात्र संधी आहे. कॉटन बॉल दॅट शुड बी टेकन, सॉफ्ट डिसमिसल. या अगोदर डावखुऱ्या गोलंदाजाला आणून निश्चितपणे ट्राय करणं गरजेचं होतं. रिषभला थोडेसे बॉल बाहेर काढून आणि लेंथ बॉल मिळाल्याने त्याने निश्चितपणे त्याचा खरपूस समाचार घेतला. 89 धावसंख्या आपण पाहतोय, 4 गडी बाद. आणि आजच्या दुसऱ्या दिवसातील पहिला सामना ऑल स्टार स्पोर्ट्स आपण पाहतोय कुवेत विरुद्ध मावळे बॉय, ज्या ठिकाणी सुरुवात तर छान होती. पहिल्या ओव्हरला जरी अभिबाद झाले असले तरी सुद्धा समर बाद झाले, बॉब झाले बाद, नंतर रिषभ आता बाद होतोय. मात्र तरी सुद्धा मोमेंटम छान आपल्याला पाहायला मिळालं. कारण पहिल्या बॉलला विकेट गेल्यानंतर देखील ज्या प्रकारे पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा होत्या आणि त्यानंतर हळूहळू जसं काल आपण पाहिलं एक सामना, ज्या सामन्यामध्ये छत्रपती बॉईज संघाने 113 धावा कुठल्या होत्या आणि ज्यामध्ये चांगली बॅटिंग आपल्याला सर्व खेळाडूंची पाहायला मिळाली. आणि तेच कॅल्क्युलेशन, कारण मैदानाची आपण भौगोलिक परिस्थिती पाहिली. सेंटरची विकेट आहे आणि सर्व बाजूला आपण जर पाहिलं तर ज्या प्रकारे बाउंड्री कव्हरला काल अभिषेक बांदेकर कव्हरला आपण पाहिलं, ज्या प्रकारे स्ट्रोक खेळत होते आणि त्यानंतर विकेट गेली. मात्र त्यानंतर विकास सराने एक मारलेला कव्हरला फटका आपण पाहिला, फिरोज भाई यांना पाहिलं. और ये पूरी टीम अब देखेंगे, ये भी तैयार हो रहे महफूज और शाबाज भाई की टीम, शाबाज सिंडिकेट. और सबका हार्दिक स्वागत. गुड आफ्टरनून टू ऑल द व्यूअर्स एंड स्पेक्टेटर्स wherever you are. We enjoying Kurar Premier League 2026 डे नाइट क्रिकेट टूर्नामेंट सीझन 9. गेंदबाज तयार, अभिषेक राऊत गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते. राईट आर्म ओव्हर द विकेट, स्ट्राईकला बॅट्समन आहेत विकास सरांसाठी षटकाची पुढचा चेंडू राऊंड द विकेट. पहिलाच बॉल, बॅटची एज लागली होती. मात्र ज्या प्रकारचं टायमिंग करायचं होतं, जो अपेक्षित बाउन्स बॅट्समनला होता, कारण या अगोदर आपण एक स्लॉग स्वीप पाहिला होता. घुटना टेक आणि षटकार देख निश्चितपणे मिड विकेटच्या दिशेला आज खूप आपल्याला षटकार पाहायला मिळाले. आणि आजच्या दिवसातला लॉंगेस्ट षटकार आपल्याला ऋषभच्या बॅटमधून पाहायला मिळाला, जो डीप स्क्वेअर लेगला ज्या प्रकारे ती भिंत आहे त्याच्या पलीकडच्या क्षेत्रामध्ये जाऊन पडला. 90 धावा, 4 गडी बाद, 7वं षटक मार्गस्थ. राऊंड द विकेट, षटकाची पुढचा बॉल थोडा आडव्या बॅटने ऑफस्टंप शफल होऊन खेळायला गेले. मात्र बघूया पंचांचा इशारा या ठिकाणी. उमेश भोंगे सर लीग बाय घोषित करता स्ट्रायकर एंडला आहेत. आपण पाहतोय गुरु सर आणि चेतन बोवलेकर सर हे देखील आज 3 पंच पाहायला मिळतील वेगवेगळ्या ठिकाणी. मुंबई शहर, त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या स्पर्धा गुरु सरांनी देखील कव्हर केल्यात. आमच्या मंडणगड, दापोली किंवा रत्नागिरी जिल्ह्यातील वेगवेगळ्या स्पर्धा देखील कव्हर केल्यात आणि आज देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होता प्रेक्षक. आपण गॅलरी पाहतोय, स्वर्गीय राजू मोरे स्टँड त्या ठिकाणी देखील प्रेक्षक आहेत. पुढचा बॉल राऊंड द विकेट. आता मात्र संधी आहे, षटकार. या खेळपट्टीवर तुम्ही शॉर्ट ऑफ गुडलेन बॉल टाकू शकत नाही. पाटा विकेट आहे. फक्त बॅट्समनला बॅकफुटला उभं राहायचं आहे आणि टाईम फक्त करायचा आहे बॉलला. बॉल बाहेर जाणार. बाकी तुमची ताकद फक्त टायमिंग करायचं आहे. ताकदीवर तर मोठे फटके जाणारच लांब. लेग कटर टाकायला गेले, थोडंसं फॉलो थ्रू वेगळा पाहायला मिळाला अभिषेक राऊतचा. काल ज्या प्रकारे त्यांनी बॅटिंग केली, बॉलिंग केली होती मित्र प्रेम 11 या संघाविरुद्ध, हे सर्व लहान युवा खेळाडू आलेत मॅच पाहायला, ते देखील आपण स्क्रीनवर पाहतो. बॅकफुटला गेले, स्क्वेअर कट, मात्र मिस झालेत. चेंडू डॉट. बघा निश्चितपणे या ठिकाणी नेल बाइटिंग फिनिश तर नाही आहे, मात्र अक्षरशः दांतों तले उंगलियां दबा रहे सभी खिलाड़ी, दर्शक दीर्घा में बहुत सारे हम देख रहे हैं. तो 97 बने, 4 विकेट के नुकसान पर 7वां ओवर प्रगति पर. गेंदबाज तैयार, अभिषेक अगली गेंद और एक हवा में खेला हुआ स्ट्रोक, क्या क्लियर होगा? उडन खटोला आउट ऑफ द पार्क, 6 रन. बिल्कुल इस पहाड़ के चोटी पर खेला हुआ बेहतरीन ऊंचा स्ट्रोक. कल भी हमने देखा था विकास सर जिस तरह से बैटिंग करते, बहुत ही बढ़िया इंटेलिजेंस ऑफ क्रिकेट, बुद्धि चातुर्य का प्रमाण हमेशा दिखाते हैं. मास्टर माइंड है. लेन को कहाँ से कहाँ पिक करना
ये भी अच्छी बात है कि जिन्हें दिन के मुकाबले मिलेंगे वो मैक्सिमम ट्राई करेंगे, वो जीत के साथ आगे जाएंगे, क्योंकि अंडर फ्लड लाइट्स, ये देखिए हमारे प्रेसिडेंट ऑफ KPL परशुराम क्षीरसागर सर, इन्हें हम स्क्रीन पर देख रहे हैं। और नहीं, ये गेंद नहीं कर सकते हो आप, 6 रन लाइन से भटके तो पड़ेंगे फटके यहां पर जिस तरह, और 109 रन ऑल स्टार स्पोर्ट्स कुवैत 7 ओवर के बाद 109। कल 113 का आंकड़ा हमने देखा था, लेकिन यहां से अभी भी ये मैच का एक ओवर बाकी है और कमाल की बल्लेबाजी। ऑल स्टार, ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार, ऑल स्टार्स आर ट्विंकलिंग नाउ, ईच अँड एव्हरी बॅट्समन, प्रेसिडेंट ऑफ KPL परशुराम क्षीरसागर साहेबांना आपण पाहत आहोत स्क्रीनवर। या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार, आयोजक म्हणून ज्या प्रकारचं योगदान, त्याचप्रमाणे महाकाळ स्पोर्ट्स मिथिलेश पाठक, काल पियुष यादव यांना आपण पाहिलं की ज्या प्रकारचं त्यांनी ब्रँड ॲम्बॅसेडर बनवलं, महाकाल स्पोर्ट्स मिथिलेश पाठक या स्पर्धेचे प्रमुख आयोजक, आणि ज्यांचं योगदान आपण पाहतोय अजित रावराणे साहेब यांची देखील काही क्षणात उपस्थिती होईल। सूर्या नेहमीप्रमाणे चिरंजीव त्यांच्या सोबत आहेत, तो सूर्या को एक्शन में देखेंगे। येलो जर्सी में ये टीम, कल विकी को हमने देखा था, विकी ने भी गेंदबाजी की थी और बहुत सारा क्रिकेट कल के दिन भी यहाँ पर देखने मिला। आखिरी ओवर का खेल बाकी है, दोपहर का सत्र जिस तरह से शुरू हुआ और अब लगभग 4:42 हो चुके। हमारे स्कोरर भी हमें बता रहे हैं कि एग्जैक्टली पहला बॉल कितने बजे यहाँ पर हुआ था, जब डिलीवर्ड हुआ था, जो एग्जैक्टली टाइम जैसे कहा है कि 40 मिनट में आपको 7 ओवर पूरे करने हैं और टोटल 45 मिनट में आपको इनिंग को पूरा करना है। ये देखिए मैन ऑफ द सीरीज़, मैन ऑफ द मैच, अब देखेंगे हम वो बाइक, मोटर बाइक रॉयल एनफील्ड हंटर 350 रॉयल हंटर रहेगी, जिन पर निगाह रहेगी। बल्लेबाज कल 49 मनोज ने बनाए, 54 बनाए थे सैदू ने, और सामने गेंदबाज तो है लेकिन व्हाट अ कैच बाय किशन गुप्ता। सर्वांना विनंती राहील, वेळेचं बंधन आहे, त्यामुळे वेळेवरच सर्व जे टायमिंग दिलं जाईल त्याप्रमाणे त्या संघाने टायमिंगचा पुरेपूर फायदा उचलायचा आहे, त्या वेळेतच आतमध्ये यायचं आहे। तुम्हाला टायमिंग दिलं त्याप्रमाणे मी विनंती करेन, यानंतरच्या पुढच्या दोन्ही संघांना आपण टॉससाठी तयार राहायचं आहे। यानंतरचे दोन्ही संघ आज 28 एप्रिल, निश्चितपणे तुम्हाला ती विनंती राहील की पुढच्या दोन्ही संघांना पहिला सामना तर आपण पाहतोय मी शिफा स्ट्रायकर्स आणि डिंग डॉंग या दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती करते टॉससाठी या। शिफा स्ट्रायकर्स मोईन खान आणि डिंग डॉंग महावीर सिंग राठोड, विक्रम सिंग राठोड यांचा संघ। तर या दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती करतोय आपण टॉससाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे। रॉयल एनफील्ड या मोटर बाईकवर कोण आपलं नाव कोरणारे पाहायला मिळेल 3 तारखेला। पहिला बॉल ज्या पद्धतीने खेळले आणि आता फ्लॅट समोर साइड स्क्रीनला मस्तक पर दस्तक देते हुए गेंद, 6 रन। पुढचा बॉल समोरच्या दिशेला, स्ट्रेट डाउन द ग्राउंड, व्हाट अ शॉट। गोलंदाज आता मात्र या देखील चेंडूला प्रॉपर टायमिंग नव्हतं तरी बॉल क्लिअर होतोय, ट्रॅव्हल होतोय। याचा अर्थ तुम्हाला बॉलवर जायचे हो, बुलाती है लेकिन जाने का नहीं, लेकिन जब आगे वाली गेंद बुलाएगी तो आपको जाना पड़ेगा, क्योंकि सामने आपको 6 मिलने वाला है। ऑफ स्टंप की बाहर की गेंद को आपको छेड़खानी नहीं करना, लेकिन अगर सामने स्लॉट में मिलेगा तो आउट ऑफ द प्लॉट दिखाना होगा, और सामने वाले प्लॉट में भेज दिया वहां पर। 6 रन, 121। पहिल्या बॉलला विकेट, त्यानंतर 2 सरळ विकेट, षटकार। आता मात्र पुन्हा एकदा चेंडूला खेळून काढले साईराज गडे आहेत, 1 धाव पूर्ण केली, धावसंख्या 122। कालच्या 113चा आकडा ऑल स्टार स्पोर्ट्स कुवैत या संघाने दाखवून दिलं। अभि बाद झाल्यानंतर देखील काल अभिने चांगला स्टार्ट दिला होता पहिल्या ओव्हरमध्ये। आज लवकर परतल्यानंतर समर आणि आपण बॉब यांना पाहिलं, ज्या प्रकारचा त्यांची पार्टनरशिप, आणि त्यानंतर उर्वरित फलंदाजांनी तोच मोमेंटम पुढे घेऊन गेले। पुढचा बॉल बोल्ड, यष्टा उद्ध्वस्त, त्रिफळाचित, शेवटचा चेंडू शिल्लक 122। चला लवकरच मैदानामध्ये 38च्या आतमध्ये जर कव्हर केलं तर बघा, मॅक्झिमम नवीन बॅटर जे येणार आहेत
आपण मोठी स्पर्धा खेळताय, आपली बॅट घेऊन जा. आपण पाणी द्यायला जात नाही आहे. पार्थ आहे मला वाटतं बॅटिंगला येतोय. शेवटचा बॉल आहे, लवकर मैदानामध्येच तुम्हाला बॅट्समनला क्रॉस करायचा, जास्त वेळ घेऊ नका. बंटी येतोय, चला बंटी धावत या. विकास सर आउट झालेत आणि आता बंटी तुषार शिंदे याला आपण आता ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. मात्र स्ट्राईकला तो आहे आणि शेवटच्या बॉलवर एखादा चौकार, एखादा षटकार. 122, 126 होणार, 122, 6, 128 होणार का, हे मात्र पाहणं गरजेचं राहील. माही ये देखिए, इमरान भाई को देखेंगे एक्शन में. कल सभी को उन्होंने शुभकामनाएं दी है. उन्होंने कहा कि जिस तरह का 2 साल के अंतराल के बाद ये फिर एक बार खुरार प्रीमियर लीग हम एंजॉय कर रहे हैं और उसका पूरा श्रेय प्रेसिडेंट ऑफ केपीएल परशुराम क्षीरसागर साहब और आदरणीय हमारे अजीत रावराणी साहब. और यह कैच छूटा, सपना टूटा, मुकद्दर रूठा, दिल टूटा और बल्लेबाजों ने एक नहीं 2 रन का मेला लूटा. आउट. 124 झालेले आहेत, 125 धावांची गरज. आणि चला दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती करते टॉससाठी या. डिंग डॉंग. आणि विनंती राहील शिफा स्ट्रायकर्स मोईन खान जे ज्या संघाचे शिफा स्ट्रायकरचे मालक, संघ मालक आहेत. डिंग डॉंग महावीर सिंग राठोड, विक्रम सिंग राठोड दोन्ही कॅप्टन. मी परशुराम क्षीरसागर साहेबांना विनंती करेन, आमचे प्रेसिडेंट ऑफ केपीएलचे चेअरमन अध्यक्ष आहेत ते, की आपल्या शुभ हस्ते पुढील सामन्याचा टॉस, जेणेकरून लगेचच मॅच सुरू होईल. आणि विनंती राहील फिल्डिंग करणाऱ्या संघाला मावळे बॉईज त्वरित आपली सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे. जास्त वेळ आपण घ्यायचा नाही आहे. डोंट टेक अ बिग ब्रेक मीनवाइल इनटू दी फर्स्ट इनिंग के बाद जो आपको ब्रेक लेना है. पॅडी कॅप्टन कोण आहे आता यानंतर? डिंगडॉंग आणि शिफा स्ट्रायकर्स. चला दोघं या लवकर. लहान मुलं सूर्याभाई आपण या समोर प्रेजेंटेशन बॉक्समध्ये, टॉस का बॉक्समध्ये जेवढी लहान मुलं आहेत तो साइड लावा. छोटे बच्चे जो बैठे हैं वहाँ पर टॉस का बॉस, वहाँ से उठना है बेटा. दोन्ही कॅप्टन तयार आहेत. परशुराम क्षीरसागर सर आहेत समोर, आपण पाहतोय बाजूला सूर्य आहे. चला टॉस झालेला आहे आणि टॉस झालेला आहे, टॉस जिंकलेला आहे संघ. सूर्या काय घेत आहे आपण? उझेफा फील्डिंग. ओके ओके ओके. दोनों संघाची प्लेइंग 11 लिस्ट आणून द्या. उझेफा लेकर जाओ यहाँ से, ये पेज पर लिख के लेके आओ. और जो ऑफिशियल स्कोरर है उनको देना है कि जो 12-13 जो है उसमें से 11 कौन से खेलने वाले. पेन लेके जाओ. और उसके बाद उसके पीछे आपको तैयार रहना है. इमरान भाई, सूर्या भाई को भी डिसीजन के बाद आपका प्लेइंग 11 लिस्ट आज कौन खेलने वाला है वो बताना है. हे बघा, रॉयल हंटर, रॉयल हिनफिल्ड मोटर बाईक. कारण सध्या मुलांना जास्त क्रेज बाईकचा आहे, मोटर बाईक. पहिला पगार झाला का पहिली गाडी बुक केली जाते, पहिला आयफोन घेतला जातो. चला नवीन बॅटर आलेले आहेत. ओपनिंग बॅटर दोघंही अक्षय कुडकर आणि आज अनुभवला ओपनिंगला पाठवलं नाही आहे. आज वेगळा बदल केलेला आहे, कारण काल ओपनिंगला येऊन जर आपण पाहिलं तर 18 ते 20 बॉल, ज्याच्यामध्ये फक्त 8 ते 10 धावा.
नंतर उशिरा एक षटकार आला होता, चौकार. आणि थोडंसं आज थोडासा बदल आपल्याला पाहायला मिळतोय, कारण ओपनिंग स्लॉटमध्ये आज अक्षय, काल अक्षयची विकेट गेल्यानंतर काय बदल झाला होता हे देखील आपण पाहिलं होतं, कारण त्यानंतर फक्त तू चल में आया यही गाना चल रहा था, क्योंकि विकेट पर रुक कर बल्लेबाजी कोई नहीं कर रहे थे, क्योंकि 3 4 5 ओवर की मेंटालिटी अब शुरू है, जो क्रिकेट लोकल में हम देख रहे हैं. और वहाँ से जाकर कहीं ना कहीं 8 ओवर का जब आप टूर्नामेंट खेलते हो, तो पहले आपका माइंड सेट तो तैयार होना चाहिए कि पहले 3 4 ओवर में हमें 40 45 भी हम बना लेते हैं. पावर प्ले के 2 ओवर में अगर 20 25 बनाकर, तो अगले 4 ओवर में हम 40 50 45 बनाएंगे, तो 90 तो 100 ऐसे ही होने वाला है. तो वो माइंड सेट और कैरी ऑन इनिंग करने वाला, इनिंग को एंकर करने वाला बल्लेबाज आपके साथ चाहिए. शबी भाई को देखेंगे एक्शन में. पहला बॉल विकास सर और देख रहे थे बल्लेबाज अक्षय. नॉन स्ट्राइक एंड पर पवन गावस्कर आए हैं. कल पवन झा जिनको बेस बॉलर मिला था एक मैच में, हमने देखा था पारशा. ओपनिंग मैच के मैन ऑफ द मैच रहे थे सैदू. स्लोवर वन, ओ बल्ले का निश्चित तौर पर ऊपरी हिस्से पर लगकर गेंद टॉप एज हो सकती थी, लेकिन थी नहीं था. विकेट कीपर बंटी यही बता रहे. और एक बात फिर एक बार कहना चाहूँगा, क्योंकि दिन के उजाले में अगर आप अच्छी तरह से मैच को बनाते हो, तो निश्चित तौर पर अंडर फ्लड लाइट्स वो ज़्यादा आपको टेंशन नहीं आएगा, क्योंकि अंडर फ्लड लाइट्स खेलना उतना इजी नहीं जितना आप कहते हो. और तीनों बॉल जिस तरह से वो देख रहे हैं, थोड़ा पढ़ना आवश्यक है, लेकिन इतना भी पढ़ना नहीं. 3 बॉल हो चुके हैं, रन संख्या 0. विकास सर फुल टॉस गेंद कवर बाउंड्री के बाहर, बेहतरीन कवर ड्राइव, व्हाट अ शॉट. इस ग्राउंड के कवर बाउंड्री की तरफ एक बेहतरीन दनदनाता सनसनाता चौवा, 4 रन. स्ट्राइकर इन पर गुरु सर है, एक तरफ उमेश भोंगे प्रमुख अंपायर की भूमिका में, और हमारे साथ चेतन बोलेकर. ये तीनों अंपायर आज हम देख रहे हैं. भार्गव पाटिल कल थे स्कोरर, आज हमारे नए स्कोरर है. और पुल करने के लिए गए, डॉट बॉल. 5 बॉल में 4 रन आए. आखिरी अब बॉल बाकी. चेतन ही है नाम इनका भी, तो मुझे भी अब चेतन रहना पड़ेगा कि 2 चेतन हमारे साथ यहाँ पर. स्लोअर वन दबाकर इस गेंद को बल्ला रोल किया, गैप में खेला हुआ स्ट्रोक. 1 रन तो पूरा किया है, और 1 रन के साथ स्कोर अब आगे बढ़ेगा 5. मावड़े बॉयज बना में मुकाबला 125 रन बनाने हैं जीतने के लिए, 125. जैसे कल एक बड़े मार्जिन से हारे थे ऑल स्टार स्पोर्ट्स कुवैत, लेकिन आज ऑल स्टार स्पोर्ट्स ने जिस तरह से रन बनाए हैं, उतना ही उनका नेट रन रेट इंपॉर्टेंट रहने वाला है, क्योंकि जिस तरह से रन बने हैं. के लिए अब आएंगे पार्थ, रफ्तार के सौदागर, अपने रफ्तार के साथ बल्लेबाज को गिरफ्तार करने वाले. लेकिन कल बहुत ही बढ़िया बैटिंग इनके अगेंस्ट भी की थी फिरोज भाई और उनके सभी खिलाड़ियों ने. चलो चलो, ज्यादा समय नहीं. टाइम स्टार्ट किया है ना कि टाइमर चालू है. तो गेंदबाजी के लिए तैयार. पार्थ फील्डिंग में बदलाव कर रहे हैं. डीप स्क्वायर लेग पर एक खिलाड़ी है, दास को हम देख रहे हैं. शॉट थर्ड मैन पर है, पॉइंट पर है दीपक. कवर पर अभी एक तरफ हम देख रहे विकेट के पीछे बंटी. और गेंदबाजी के लिए तैयार. पहली गेंद मिड विकेट पर खेला हुआ स्ट्रोक. खिलाड़ी वहां से जब तक आकर फील्ड करे, 1 रन मुकम्मल. और 1 रन के साथ रन संख्या अब स्कोर आगे बढ़ता हुआ ये 6 रन. मंच पर ये पैडी, परशुराम क्षीरसागर साहब, मिथिलेश पाठक, विकी, इस सभी को हम देख रहे. पैडी को एक्शन में देखेंगे. पैडी बहुत दिनों के बाद आज दिख रहे हैं एक नई टूर्नामेंट में, और एक नई
सोच के साथ, बहुत ही बढ़िया खिलाड़ी है। अभी भी मुझे याद है 2014-15 के उस साल में जब उन्होंने मैन ऑफ द सीरीज जीता था प्रज्ञा ग्राउंड पर। और ये मौका, बिल्कुल ये मौका बनेगा, कॉट एंड बोल्ड नहीं, और ये कैच छूटा है। फिर एक बार सपना टूटा है और गेंदबाज का दिल भी टूटा है। 7 रन बिना विकेट के नुकसान पर। 125 का लक्ष्य अगर तय करना है तो आपको बड़े बड़े स्ट्रोक को अंजाम देना होगा। ऑफ कटर था लेकिन उतना ही बाउंस था, टॉपेज लगा था, स्वयं आए थे कॉट एंड बोल्ड और हाथ से गेंद छूटी। और जैसे ही बॉल वहां पर छूटा, बल्लेबाजों ने 1 रन का मौका निश्चित तौर पर प्राप्त किया। 7 रन बने, गेंदबाजी के लिए तैयार पार्थ। अगली गेंद, ओ व्हाट अ शॉट! ये देखिए, वेल एग्जीक्यूशन, वेल इम्प्रोवाइजेशन। बहुत ही आगे जाकर पहले ही मन बना लिया था, सर्कल के ऊपर से खेलेंगे। और ये 4 रनों के साथ अब रन संख्या 7 और 4 11 11। और ये देखिए, बोल्ड कुछ अलग स्ट्रोक खेलने के लिए गए और एक्शन रिप्ले में देख सकते हो कि किस तरह से ये बॉल यहां पर तो 11 पर 1 और नेल्सन आकडा क्रिकेट का हम देख रहे 11 for 1 संकेत आग्रे महाराष्ट्राचा आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा आपण पाहत आहोत. निश्चितच प्रत्येक व्यक्तीच्या हृदय सिंहासनावर पहिलाच बॉल पायावरती आणि राईट इन अ स्लॉट, आउट ऑफ द प्लॉट. व्हॉट अ शॉट! संकेतने संकेत दिलेले आहेत, मी थांबणार नाहीये, मी धावणार, मी थांबणार नाहीये. जैद को देखेंगे कौन से टीम से यहाँ पर लीड करेंगे. और सिंडिकेट, शाबाश सिंडिकेट, शावी भाई की टीम भी हम देखने वाले हैं आज. और इसके बाद डिंग डोंग और शिफा स्ट्राइकर, जहां पर डिंग डोंग टीम ने टॉस जीता है. लेकिन देखेंगे डिंग डोंग टीम ने टॉस जीतकर क्या लिया है. बैटिंग, बॉलिंग, यस, ऐसा बजाओ, थोड़ा वातावरण तैयार करो. अभी नहीं, इस बॉल के बाद, इस बॉल के बाद. ओ भाई साहब, डीजे वाले भाई साहब, डीजे वाले तांबा तांबा. और ये वेल डायरेक्ट पहचान थी, एक अलग जिस तरह से खेलने गए थे. ओवर की समाप्ति और 2 ओवर के
चिकूला ॲक्शनमध्ये पाहणार आहोत आपण. महेश पुजारी, अगली गेंद विकास सर. ओ अंदर लेकर आए थे. थोडासा अनपेक्षित चेंडू होता. फलंदाज जी अपेक्षा करत होता ज्या उंचीची. पवन गावस्कर फलंदाजी करतात. 17 धावा, 1 गडी बाद, षटक क्रमांक 3. थोडं हे देखे हे टॉपला असणारे 3 प्रेक्षक. हा ब्ल्यू टी शर्टमध्ये आहे, हा छोटा ब्ल्यू टी शर्टमध्ये. ओ क्या बात है, स्लोअर वन है लेकिन अंपायर का इशारा वाईट. त्या टेकडीवर बसलेत बघा, डोंगरावर 3 जण बसलेत, ते एन्जॉय करतायत. मगाशी चांगला व्ह्यू बघा, हातामध्ये रेड बॉल आहे त्याच्या. तो बॉल आहे रेड की टोमॅटो घेऊन बसलाय की सफरचंद आहे. बोल्ड. या अगोदरचा लेग ब्रेक जो टाकला होता कळलाच नव्हता आणि फास्टर वन जसं काल शास्त्री यांनी बोल्ड काढला. अरे बाबू थांब, लगेच मूडमध्ये आला. हे बघा प्रेक्षक छानपैकी त्या हिरवगार गवतावर बसून सुंदरपैकी एन्जॉय करतायत. सर्व हे ज्येष्ठ नागरिक पण आहेत. खूप आनंद उत्साह या स्पर्धेचे. सर्व आमचे लाडके प्रेक्षक, सभी जो दर्शक बिल्कुल वहाँ से एंजॉय कर रहे हैं. अगली गेंद और बैक टू द बॉलर विकास सर, बहुत ही बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं. हर्षन रेडकर इसी एरिया की एक खिलाड़ी है. और कल जिस खिलाड़ी की मैं बात कर रहा था, क्रिकेट तो अच्छा ही खेलते हैं, मात्र हा जो बॅट्समन आहे मालवणी भाषेत कॉमेंट्री पण चांगली करतो. एका त्यांच्या कंपनीची आम्ही स्पर्धा केली तेव्हा मालवणी भाषेत माझ्याबरोबर तो बसला होता कॉमेंट्री करायला. तुमच्या या परिसरातीलच आवाज आहे हर्षन रेडकर, ज्याला तुम्ही पाहता सरळ बॅटने कव्हरच्या दिशेने ज्या प्रकारे पारत आहे. आणि त्याला म्हटलं मी की काही दिवसामध्ये, या 7 दिवसामध्ये 1-2 मॅचसाठी तू देखील येऊ शकतोस मराठीमधून. आणि त्याला आपण पाहू शकतो. जसं सुप्रीमो चषक 3 वर्षापूर्वी जेव्हा आम्ही केलं त्यावेळेस आमच्याबरोबर बादल चौधरी होते. बघा जैद यांना आपण पाहतोय. जिस तरह से इनका खेलने का अंदाज है जैद का, इनको एक्शन में देखेंगे. कल माही और सिराज को देखा हमने, कल असुल भाई को देखा, नावेद भाई, और आज हम उस खिलाड़ी को भी देखेंगे जिनके पास वो क्षमता है. और दोनों टीम के प्लेइंग 11 की लिस्ट जल्द से जल्द लेकर आए. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करते जेणेकरून आमचे
स्कोरर चेतन या ठिकाणी अपडेट करतील. चला जास्त वेळ घेऊ नका. हे बघा पाहुणे मंडळी व्यासपीठावरती केपीएलची छान कॅप घालून हे पूर्ण डगआउट है. आप जो टीम हम देख रहे हैं ये देखिए पैर पैर छोड़कर एकदम रिलैक्स मूड में है. अब दास क्रिकेट, और ये क्रिकेट के दास हैं. गेंदबाजी के लिए दास, और बल्ले का किनारा, और खिलाड़ी का सहारा नहीं बना. गेंद सीमा रेखा के बाहर, 4 रन. रन संख्या 23. देखिए सोच तो बंटी की है कि अगर ज़्यादा से ज़्यादा रन से हम जीतेंगे तो हमारा एनआरआर बढ़ेगा, तो हर एक कोशिश करेंगे. 29 बॉल में 110. बल्ले का किनारा, ओ कैच था. अभी बांधे कर, कुछ तो कर, ख्वाब बदलेंगे तेरे, तू जरा कोशिश तो कर. हर प्रयास मेरा अच्छा है, जो भी दिया वो निश्चित मंजूर है. और ये देखिए अब ये जगह बताने के लिए गए. जैसे कबड्डी और खो खो में कहते हैं कि आपको इस तरह से राइट टर्न को खड़े रहना होता है. जैसे बैट्समैन और गेंदबाज को कोचिंग मैनुअल में बता दे कि आपका एक्शन ऐसा होना चाहिए, आपको खड़े रहना है. अभिषेक तैयार, बहुत ही कमाल के ये खिलाड़ी है अभिषेक बांदेकर की अगर बात की जाए. और अब ये डीप लॉन्ग लेग बाउंड्री की तरफ, कोई नहीं वहां पर. 1 बाउंस सीमा रेखा के बाहर. केपीएल बाउंड्री, 4 रन्स. गेंदबाजी के लिए तैयार. अगली गेंद, और रिवर्स अटेम्प्ट करने के लिए गए. अनुभव नहीं, संकेत है, संकेत आग्रे है. हर्षन रेडकर, संकेत आग्रे, ये दो बैटर को हम देख रहे हैं. स्ट्राइक पर संकेत, नॉन स्ट्राइक पर हर्षन रेडकर. रन संख्या 28, 3 विकेट के नुकसान पर. 3.4. अगली गेंद, और क्या क्लियर होगा. ट्रैवल, 6 रन. और गेंद बनी दर्शक, दर्शक बने दीवाने, लेकिन दर्शकों के लिए कोई प्राइज नहीं. अगर कैच ले तो कुछ प्राइज होता था, निश्चित तौर पर दौड़ वहां पर लगती थी. लेकिन आखिरी दिन हम देखेंगे 2 या 3 तारीख को, अगर बाहर भी अगर कैचेस कोई लेगा तो कुछ प्राइजेस ज़रूर, सरप्राइज गिफ्ट हम कोशिश करेंगे. रन संख्या ये देखिए, खिलाड़ी वहां पर तैयार था, छोटा लड़का है लेकिन वो देख रहे कितना नज़दीक आकर. ये देखिए डगआउट, ये डगआउट है मावड़े बॉयज़ टीम का जो हमारी स्क्रीन पर दिख रहा है. और लेग स्टंप, मिडल लेग स्टंप पर गेंद थी, ट्राई करना चाहते थे लेकिन रुकने के लिए कहा हर्षन को. संकेत ने 4 ओवर के बाद 34, तो आधा सफर तय हो चुका है. अब 4 ओव्हर्स का खेळ बाकी है. यानंतर विनंती करेन डिंगडॉंग, आपण आपला निर्णय कळवायचा आहे. सूर्याबाई, आपण निर्णय काय घेतलेला? बॅटिंग, बॉलिंग? बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर विनंती राहील शिफा स्ट्राइकर्स. 4 ओवर 34, 24 बॉल्स में 91, 24 चेंडूमध्ये 91 धावांची गरज आहे. लीग फॉर्मॅट असल्यामुळे किमान 24 बॉलमध्ये 50-60 तरी केले तरी सुद्धा तुम्ही जवळपास जाऊ शकता, आपला मेंटेन करू शकता नेट रन रेट. कुणाला जर थंड पाणी पाहिजे असेल तर थंड पाण्याची व्यवस्था केलेली आहे. डाव्या बाजूला झाडाच्या खाली थंड थंड थंडगार लस्सी आहे, मसाला छास आहे, थंड थंड कूल कूल पाणी आहे, त्याचा आनंद घ्या. स्वागत आहे त्यांचं देखील. आणि त्याच्या बाजूला संध्याकाळी बघूया अजून काय वडापाव भजीपाव लागतो का. पुढचा बॉल, फुल टॉस. थोडे पुढे आले होते खेळण्याच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर हर्षन. आणि मगाशी म्हटलं मी की एक आमचे मालवणी समालोचक बोलीभाषेतून बोलणारे, कोकणात आपण पाहिलं तर सिंधुदुर्ग, जी खऱ्या अर्थाने मालवणी भाषा समृद्ध केली ते दिग्गज सिने अभिनेते आणि दिग्गज नाट्य
सृष्टीचे असे कलाकार मच्छिंद्र कांबळी सर आणि निश्चितपणे ती बोलीभाषा एक खऱ्या अर्थाने एक वेगळ्या प्रकारचं नाव देऊन गेलं आणि त्याला आपण पाहतोय हर्षन आहे नॉन स्ट्राईकला. उद्या परवा बघू, आज देखील वेळ मिळाला तर एक 4-5 ओव्हरसाठी. धावसंख्या 35, 3 गडी बाद, 5वं षटक मार्गस्थ आहे आणि धावांचं लक्ष आहे 23 बॉलमध्ये 90. फील्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. प्लेइंग 11 की लिस्ट वो शिफा स्ट्राइकर्स लेकर गए हैं. उनका होने के बाद उसके पीछे आपका लेकर आए, वो पेन और पेज लेकर गए हैं. वो लेकर आने के बाद आपका भी अपडेट करके दे दो. 11 कौन है, 12वां कौन है. ये देखिए कैमरामैन अनिकेत जावकर, वामन मूर्ति, छोटी मूर्ति, कीर्ति महान, ये पूरा मुंबई महाराष्ट्र ऑल इंडिया घूम कर आए हैं और निश्चित तौर पर वो पासपोर्ट वीज़ा भी तैयार है. ओ खेलना ऑन साइड पर चाहते थे, कॉट एंड बॉल के लिए गए हैं लेकिन नहीं पहुंचे तो थे, लेकिन जब तक कि वहां पर जाएंगे दूसरा रन पूरा. खेलना चाहते थे ऑन साइड पर, खेलना चाहते थे कानपुर, गेंद चली गई नागपुर और 2 रन के साथ सिक्सर विकेट के बाद आप एंजॉय करो. कुछ लोगों को मैं जगाता हूँ, कुछ लोगों को आप जगाओ. ये देखिए सभी को जगाने वाले ये लाइव कैमरामैन हमारे अनिकेत जावकर, इन्हें हम देख रहे किस तरह से कॉन्सन्ट्रेशन आणि लाईव्ह कॅमेरामॅनला निश्चित कॉन्सन्ट्रेशन करावं लागतं. मिस टाईम नाही आहे, टायमिंग प्रॉपर आहे आणि या मैदानाचा मॅप केलाय त्याने प्रॉपर शोधून. षटकार खूप चांगल्या प्रकारचा प्रॉपर टायमिंगवाला फटका. लेफ्ट आर्म गोलंदाज होते, टप्पा पडल्याने थोडासा बाहेर निघणारा बॉल बरोबर लेन पिक केलं आणि चेंडूला पाठवलं. किती चांगल्या प्रकारचा फॉलो केला बघा बॉलला. अप्रतिम. बॉल कुठे जातोय, कुठे आहे, कोणी जाऊन शोधून आणू शकतो. खूप चांगलं फॉलो करतायत अनिकेत. धावसंख्या 43, 3 गडी बाद. षटक क्रमांक 5 वाज मालाड एक्सप्रेस. जिशानला ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. जिशान खान ऑफ स्टंपच्या खूप बाहेर, पंचांचा इशारा वाईड. संकेत खेळतोय आग्रे 24 वर 9 चेंडूमध्ये, 5 बॉल 7 वर हर्षन रेडकर. हर्षनला देखील प्रयत्न करावे लागेल, आक्रमण करावं लागणार आहे. सुमित असेल, माबदी त्याचे चांगले मित्र आहेत ते हर्षन रेडकरचे, एकत्रच ऑफिसमध्ये जॉबला आहे. सिब्स पुढचा चेंडू लेफ्ट आर्म, ओ कट करायला गेले, मिस केलंय निश्चितपणे. यष्टी रक्षक अभिषेक बांदेकर त्या ठिकाणी आहेत. बंटी बंटी बॅकवर्ड पॉइंटला आहे. बंटी बघतोय हो होतं असं कधी कधी या ठिकाणी, आणि बॉलला टप्पा कुठे आहे याबद्दल दोघांची चर्चा चाललेली आहे. आणि विकेट किपरला खूप अलर्ट राहावं लागतं, अन्यथा विकेट किपरच्या हातून बॉल निघाला तर ते दोघं जे उभे आहेत सर्कलच्या आतमध्ये, शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट फाईन लेक यांना ॲक्शनमध्ये यावं लागतं. धावसंख्या 44, शेवटचा बॉल 5व्या षटकातील. गोलंदाज तयार. पुढचा चेंडू दीपक. आखूड टप्प्यात जास्त बाहेर, कारण फॉलो थ्रू जर आपण रिलीज पॉईंट पाहिला दीपकचा थोडा वाकला होता जास्त, त्यामुळे बॉल जास्त बाहेर निघाला आणि जो टप्पा होता तो ऑस्टमच्या खूप बाहेर. विकिया थोडेसे रिलॅक्स मूडमध्ये आहेत. हे आमचे KPLचे प्रेसिडेंट परशुराम क्षीरसागर, मिथिलेश पाठक हाताची घडी घालून शांत बसलेले आहेत, वाट पाहतात, प्रत्येक क्षणाचा आनंद घेत आहेत. आणि हा बॉल चांगला. षटक समाप्त होते. 5वं. 8 ओव्हर संपलेले आहेत. 8 नाही 5 ओव्हर संपलेले आहेत 8 षटकांपैकी. 3 ओव्हर्स बाकी, त्यातली एक बॅटिंग पॉवर प्ले अजूनही बाकी आहे. 45 झालेत. 5 ओव्हरमध्ये 9ची सरासरी आहे. आणि ज्या ट्रॉफीसाठी ही मेहनत गेले पुढील 5 दिवस, अजून 6 दिवस आपण पाहणार आहोत, ती ही ट्रॉफी प्रत्येकाच्या शोकेसमध्ये हवी हवीशी वाटणारी ट्रॉफी आहे. आणि ज्या ट्रॉफीसाठी मेहनत करतात हे सर्व 14 टीमचे 15-15 खेळाडू, म्हणजे जर आपण पाहायला गेलो तर निश्चितपणे जवळपास एक या स्पर्धेमध्ये 200 ते 250 खेळाडू खेळत आहेत. रॉयल एनफिल्ड ही कोणाला मिळणार, कोण? 3 तारखेच्या रात्री बॅटिंग पॉवर प्ले डिक्लेअर केलेला आहे गुरु सरांनी. आणि 1:30 2 वाजतील, 12 वाजतील, 1 वाजेल 3 तारखेला. मात्र 3 तारखेला या बाईकवर बसून कोण जाणार रॉयल एनफिल्ड फटफट 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 करत, दगदग 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 करत, आणि कोणाच्या घरी ती जाणार, कोणाच्या घरातले कुटुंबीय खुश होणार, कोणाचा एरिया लख प्रकाशित होईल, ते मात्र आपल्याला 3 तारखेला कळेल. त्यासाठी तुम्हाला 6 दिवस अजून आजपासून
ती मेहनत करायची, जद्दोजहद दिखानी होगी, बहुत ही कष्ट मेहनत करना होगा उस रॉयल एनफील्ड को जीतने के लिए। मेरी टीम की ज़रूरत पहले, और फिर क्या बात है। एक टिपिकल फास्ट बॉलर की ये गेंद थी। टप्पा गिरने के बाद हायम एक्शन, देखिए ऊंचाई तो लंबाई अगर देखा जाए तो बहुत ही ऊंची लंबे कद काठी के खिलाड़ी जैसे साहिल पाटिल को हम देखे थे नूर बॉयज़ के लिए, तो इनके पास भी वो क्षमता हायम एक्शन है। और जब टप्पा गिरने के बाद जो बाउंस होता है, इन्हें एक नेचुरल बाउंस मिलता है क्योंकि इनके पास वो जो हिट करने की क्षमता है, कला है। देखेंगे पार तैयार, अगली गेंद राइट हैंड बैटर हर्षन रेडकर के लिए। फिर एक बार वही लेंथ, इस लेन को ही इनको पेस पसंद है और बहुत सारे बैटर को गेंदबाज का पेस पसंद है, लेकिन यहाँ पर अच्छा पिचिंग हम देख रहे हैं। द एग्जैक्टली कॉरिडोर ऑफ गुड लेंथ स्पॉटिंग बाय बॉलर पारशा बिकॉज द प्रीवियस वायर हलू नका तिथे, परत एकदा माईक बंद झाला। वायरचं हे करले त्यामुळे सांगा आम्हाला। टीम तैयार हो रही है, इसके पहले मैच में देखेंगे, अगले मैच में। और ये मौका, लेकिन क्या नहीं, नो मीन्स लैंड में देखिए एक फूल चार माली, चारों के हाथ खाली, बजाओ ताली। 46, 3 विकेट के नुकसान पर 46 रन, 5.4, छठा ओवर, पहले 3 बॉल डॉट, चौथे बॉल पर 1 रन। जिस तरह से मावड़े बॉयज टीम की बैटिंग ऑर्डर हम देख रहे हैं शुरुआत से लेकर अब तक, कल जो जुनून नजर आ रहा था, थोड़ा सा बॉडी लैंग्वेज थोड़ा सा सुधरना होगा, बदलाव लेकर आना होगा, चीयर अप करना होगा, अपने टीम को हौसला बढ़ाना होगा। और हर एक स्ट्रोक पर ओ नहीं है कुछ अलग करने के लिए गए हैं वाइड। देखिए इसके पहले मैंने कहा था कि इस तरह के गेंदबाज को मौका मिलता है, लेकिन ज़्यादा पीछे हाफ पिच हाफ ट्रैकर बॉल था, थोड़ा आगे हो सकता था। ये देखिए सभी मावड़े बॉयज़ के ये खिलाड़ी दूर से देख रहे हैं क्योंकि सामने धूप है बिल्कुल उनके डगआउट की तरफ। गेंदबाजी के लिए पार्थ, अगली गेंद सामने खेला हुआ स्टोक, जब तक कि इस गेंद को खेले 1 रन, और 1 रन के साथ अब स्कोर 48, 5.5। आखिरी गेंद छठे ओवर की, 48 बने हैं, करंट रन रेट 8.23, रिक्वायर्ड रन रेट 35.54, 48, 3 विकेट के नुकसान पर 13 गेंदे, 77 रनों की ज़रूरत। इम्पॉर्टेंट ये गेंदबाजी रहेगी और एक तरफ बैटिंग करने वाले टीम को बहुत ही क्लोज जाना होगा क्योंकि कल ऑल स्टार स्पोर्ट्स कुवैत ये टीम बड़े मार्जिन से हारी थी, लेकिन आज वो बड़े मार्जिन से जीत रहे हैं, ये अच्छी बात है। लेकिन देखेंगे वो फासला कितना कम होगा, ये भी देखना आवश्यक। गेंदबाजी के लिए तैयार, फिर एक बार पार्थ इस ओवर की आखिरी गेंद लेकर राइट आर्म ओवर द विकेट। अगली गेंद हर्षन, और हर्षन ने इस गेंद को टाइम किया है, क्या प्रॉपर टाइमिंग के साथ गेंद जाएगी, और ये 6 रन। कॅच हाताला लागला असता, कारण एवढी मोठी साईड स्क्रीन नाही आहे, ज्या प्रकारची खेळाडूंची हाईट आहे बाउंड्रीला। बघूया रिषभ येतोय का, विकी त्या ठिकाणी आपण पाहतोय, शाबाजभाई सिंडिकेट आपण त्यांना पाहणार आहोत। शाबाज सिंडिकेट या संघाकडून शाबाज खान, शबीभाई स्टेजवर आहे, ते स्क्रीनवर आपण पाहत आहोत। और बहुत सारे ऐसे दर्शक, क्रिकेट के दीवाने, क्रिकेट प्रेमी यहाँ पर मंच पर उपस्थित है। ये क्रिकेट के दीवाने हैं जो निश्चित तौर पर अक्सर इन खिलाड़ियों के लिए केपीएल के सभी दर्शक, दीर्घा में दर्शक यहाँ पर
उपस्थित हो रहे हैं। बहुत सारे दर्शक ऑफिस से देख रहे हैं, ऑफिस में जाकर फिर आएंगे, फिर अपना चेंज करके फिर खेलेंगे। और संकेत किस गेंद को खेले, खिलाड़ी पार, दैट शुड बी टेकन, गॉन, अनदर विकेट डिपार्ट्स। He has to go now. Sanket back to the pavilion on score of 25 and 54. 4 wicket lost. बल्ले के निचले हिस्से पर लगा, एक अच्छा टाइम नहीं किया था, शरीर से बहुत ही दूर थे और विकेट का पतन। 54 पर 4, बेहतरीन कैच पार द्वारा। डीजे हमारे कैमरामैन आकाश जिन्हें कवर कर रहे बैठे हैं, अपना बल्ला, अपना कैप, एआर का बल्ला है उनका। और ओ बच गए, डायरेक्ट हिट के लिए कोशिश थी। अभिषेक बांदेकर, 2 साल पहले अभिषेक बांदेकर का पूरा फिटनेस अलग था, आज अलग है, लेकिन उस समय उनके नाम पर 50 भी थे, ये भी ध्यान देना होगा आपको। गेंदबाजी भी की थी, विकेट कीपिंग कर रहे थे, बहुत कुछ उन्होंने उस साल किया था। दास क्रिकेट, ये भी को हम देखेंगे एक्शन में। अक्षय भोसले, बहुत सारे ऐसे खिलाड़ी है जो हम देखेंगे। और ये गेंद डीप बैकवर्ड स्क्वायर लेके ऊपर से हवा के साथ साथ घटा के संग संग 6 रन। भी आए हैं, उनको भी देखना है कि स्क्रीन पर क्या दिख रहा है। यहाँ पर यही क्रिकेट दिख रहा है जो एंड्रॉयड मोबाइल पर दिख रहा है, वही आंखों के सामने है, यही क्रिकेट हम देख रहे हैं। गेंदबाजी के लिए तैयार, और यार करना चाहते थे, इस गेंद को भी खोद कर निकाला हर्षन ने, 1 रन तो पूरा किया है। और जब तक कि वहां पर थ्रो आएगा, लेकिन बहुत ही ऊपर, और ये 2 का 3, 1 2 3 हो चुका है और 3 रन आ चुके हैं। थंड पाणी पाहिजे असेल, जास्त तुम्हाला जर गारवा पाहिजे असेल पाण्याचा, आल्हाददायक शांत कूल कूल, तर झाडाखाली छानपैकी तुम्हाला एक आपलं छोटंसं रेफ्रिजरेटर आहे, त्या ठिकाणी तुम्हाला थंड पाणी मिळेल। आम्ही लहान असताना आम्हाला एक चारण्याची पेप्सी मिळायची, पार्लेजी जर कोणी दिलं तर असं वाटायचं की बाप रे बाप, पूर्ण दिवस आनंदात जायचा। आज मुलं जातात दुकानावर, डायरेक्ट डेअरी मिल्कच घेतात, प्रत्येकाच्या हातामध्ये थम्सअप असतो। गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी मात्र क्रिकेटमध्ये देखील आहे। जुन्या दिवसामध्ये 15 ऑगस्ट 26 जानेवारीला फक्त लिंबाची गोळी मिळायची, असं वाटायचं की केवढं सुख मिळालंय। आणि आज नक्कीच जमाना बदललेला आहे, एआयचा जमाना आलेला आहे। आज तुम्ही या कुरार विलेजमध्ये कोणत्या कोपऱ्यात बसून तुम्ही काय खेळताय, काय करताय, हे कॅलिफोर्निया किंवा अमेरिकेमधल्या छोट्याशा शहरात देखील कळू शकतं, एवढं टेक्नॉलॉजी बदललंय। क्रिकेट तर दूरच आहे। पुढचा बॉल, दास, फुल टॉस, कव्हरच्या वरून पार्थ आहे डीपला, 1 धाव। मात्र दोघंही म्हणाले चला 2 धावांसाठी। केपीएलचा गेल्या वर्षीचा दर्जा 2 वर्षापूर्वीचा आणि आता बॅटिंगमध्ये तर खूप सुधारणा झालेली आहे, बॉलिंगमध्ये पण आपण पाहतोय, कारण याचं प्रमुख आयोजन आपण आपल्या दोन्ही शिल्पकारांना देऊ शकतो। जय विरू, आमचे प्रेसिडेंट ऑफ केपीएल परशुराम क्षीरसागर, आणि आदरणीय सन्मान्य अजित दादा रावराणे, एकच वादा आमचे अजित दादा। मावळे बॉईज संघाचे देखील ते निश्चितपणे आहेत मालक। 7 ओव्हर 67 67,
6 चेंडूमध्ये 58 धावांची गरज. चला लवकर ऋषभ, वेळ घेऊ नका. मी विनंती करेन सूर्या भाऊ, आपण लगेचच मैदानात यायचं आहे. बाहेरून प्रॅक्टिस करणारे बॉल आतमध्ये पाठवू नका, अन्यथा तुम्हाला पेनल्टी दिली जाईल ज्यावेळेस तुम्ही पुढच्या मॅचमध्ये याल. सूर्या भाऊ यांना विनंती राहील, यानंतर लगेच तुमचं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. तुमच्या दोन्ही खेळाडू कंपल्सरी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाहिजे ज्यावेळी तुम्ही जाल आतमध्ये. वेल यू आर गोईंग इन द ग्राउंड, युअर 2 एक्स्ट्रा प्लेयर बोथ द टीम्स, प्लीज गेट रेडी. आपल्याला कॉम्बॉक्समध्ये पाठवायचेच आहेत, अन्यथा पेनल्टी दिली जाईल डायरेक्ट. त्यामुळे यानंतर तयार राहा. डिंगडॉंग, शिफा स्ट्रायकर्स, बोथ द टीम कॅप्टन, प्लीज सेंड युअर एक्स्ट्रा प्लेयर इन द कॉम्बॉक्स अँड देन यू मस्ट गो इन द ग्राउंड. काही क्षणातच अजितदादा रावराणे यांचं देखील आगमन आपण पाहणार आहोत. पहिलाच बॉल, हाफ स्ट्रोक, अर्धवट फटका खेळले जय, पूर्ण स्ट्रोक खेळलेच नाही आणि खेळाडू बाद होत आहेत. दोनों टीम के तैयार रहे. ओ अच्छी गेंद, अच्छी विकेट गिविंग. 13 मॅचेस मध्ये ऋषभ 13 इनिंग 11 विकेट्स आहेत, 2 विकेट घेतल्या आहेत आणि 10 धावा देऊन शेवटचे 3 बॉल राईट मोर द विकेट. कधी पुढचा बॉल, अजून एक सोपा झेल, दास इज देअर. विकेट नंबर 6. चला नवीन बॅटर लवकर या. आणि दोन्ही संघाला विनंती राहील, शिफा स्ट्रायकर्स आणि डिंगडॉंग. टॉस जिंकलेला आहे डिंगडॉंग, बरोबर ना? सूर्या डिंगडॉंग ना? आपण नाही, शिफा स्ट्रायकर्सने टॉस जिंकलेला आहे आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे डिंगडॉंग, महावीर सिंग राठोड, विक्रम सिंग राठोड की टीम. डिंगडॉंग तुम्हाला ओपनिंग बैट्समैन पाठवायचे आहेत. और जैद भाई, एक्स्ट्रा प्लेयर आपका कंपलसरी यहाँ पर होना चाहिए. सूर्या भाई और जैद भाई दोनों भी. डिंगडॉंग और शिफा स्ट्राइकर्स. आज फिरोज भाई पण आलेले आहेत. फिरोज भाई पहुंच चुके हैं. और ये गेंद सीमा रेखा के बाहर, आउट ऑफ द पार्क. 6 रन. कल शिफा स्ट्राइकर्स नहीं लेकिन छत्रपति बॉयज के लिए खेले थे फिरोज भाई, लेकिन शिफा स्ट्राइकर्स ओपन में हम देखेंगे. हमारे चारकोप कांदिवली में 9-10 को ओपन का टूर्नामेंट है, 3 लाख 2 लाख. फिर 16-17 को भी है 2 लाख 1 लाख. ये 2 टूर्नामेंट एक ही ग्राउंड पर, सह्याद्री नगर. और 14-15-16 को मिथिलेश पाठक 1,50,000 यहाँ पर है इसी ग्राउंड पर, ये भी ध्यान दे. आणि या बरोबरच ऑल स्टार स्पोर्ट्स कुवैत ओन बाय 47 रन. और मैन ऑफ द मैच हम देखेंगे अब. जिस तरह की बैटिंग की थी विकास सर ने, और बेस बॉलर कौन है, बेस बैटर कौन है, यह पता चलेगा. विकास सर प्लेयर ऑफ द मैच और बेस बॉलर हम देखेंगे.